आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने जाणारी ही गर्दी पहा. लाखो पावलं एकाच लयीत एकाच ध्येयाने पुढे सरकत आहेत. शेकडो वर्षांपूर्वी आपला समाज अनेक जाती, धर्म आणि वर्गांच्या भिंतींमध्ये विभागलेला खुला होता. उच्च नीचतेच्या दऱ्या खूप खोल होत्या. पण आषाढीच्या या प्रवासात या सगळ्या सामाजिक भिंती एका समान रेषेत विलीन होतात. ऊन, पाऊस किंवा तहानभुकेची पर्वा न करता खांद्यावर भगव्या पताका घेऊन ही लाखो माणसं अनमाणी पायांनी का चालतात? अशी कोणती ऊर्जा आहे जी त्यांना कोणतीही तक्रार नेहमी न करता शेकडो किलोमीटर चालण्याचं बळ देते? महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली ही वारी सामाजिक ऐक्याचं एक असं जिवंत उदाहरण आहे, जिथे इतिहास आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. या परंपरेचा उगम पुंडलिक नावाच्या एका साध्या भक्ताच्या कथेत सापडतो. पुंडलिकासाठी कर्मकांडांपेक्षा स्वतःच्या वृद्ध आईवडिलांची निस्सीम सेवा करणं हेच जीवनाचं सर्वोच्च ध्येय होतं. त्याची ही मातृपितृभक्ती इतकी श्रेष्ठ होती की साक्षात भगवान विष्णू त्याला भेटण्यासाठी पंढरपुरात आले. पण पुंडलिक त्यावेळी आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता. देवांना समोर पाहूनही त्याने सेवेत व्यत्यय न आणता त्यांना तिथेच थांबण्याची विनंती केली. आपल्या सेवेत व्यत्यय येऊ नये म्हणून त्याने देवाला थांबण्यासाठी बाहेर चक्क एक साधी वीट भिरकावली आणि सुचवलं, उभे राहा विटेवर. आणि त्रिलोकाचा स्वामी आपल्या भक्ताच्या शब्दाखातर कटीवर हात ठेवून त्या साध्या विटेवर उभा राहिला. हेच ते श्री पांडुरंग विठ्ठलाचं सावळे सुंदर रूप. एका सामान्य माणसासाठी परब्रह्म स्वतः खाली वाकलं. मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. या पुंडलिकाच्या एका कृतीने देवळाच्या गाभारातला देव सर्वसामान्यांसाठी चक्क अंगळात उभा राहिला. विठ्ठलाच्या या रूपामध्ये एक वेगळाच जिव्हाळा आहे. त्याच्या सावळ्या रंगात आणि साध्या उभे राहण्यात महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकऱ्याला नेहमीच स्वतःची सावली दिसली. याच साधेपणाला जोड मिळाली ते श्री रुक्माई म्हणजेच रुक्मिणीच्या प्रेमाची. श्रीकृष्णाला पाठवलेल्या एका पत्रातून सुरू झालेला तिचा साहसी प्रवास आणि तिचं अढळ प्रेम वारकऱ्यांसाठी आजही प्रेरणादायी ठरतं. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शेजारी वास करणारी रुक्माई भक्तांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि घरामध्ये वात्सल्याची शांतता घेऊन येते. विठ्ठल रुक्मिणीचं हे नातं महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरासाठी कौटुंबिक ऐक्य आणि निखळ प्रेमाचा एक आदर्श वस्तुपाठ ठरला आहे. या साध्या रूपावर भक्ती करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वर्गात जन्माला येण्याची गरज नव्हती. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव महाराज आणि संत चोखामेळा यांसारख्या विविध सामाजिक स्तरांतून आलेल्या संतांनी मिळून हा वारकरी संप्रदाय उभारला. या संतांनी धर्माचं अवघड ज्ञान संस्कृतमधून बाहेर काढलं आणि ते सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत म्हणजे साध्या मराठी अभंगांमध्ये मांडलं. त्यांनी शिकवलं की देवाला शोधण्यासाठी सर्वस्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. तुमचं दैनंदिन काम प्रामाणिकपणे करणं हीच देवाची खरी भक्ती आहे. या चळवळीने मंदिर आणि कर्मकांडांची मक्तेदारी मोडून काढून भक्तीचा अधिकार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला. संतांची हीच शिकवण घेऊन आजचा वारकरी पायी पंढरपूरला जातो. टाळ आणि मृदंगाच्या तालावर जेव्हा हे लाखो लोक चालू लागतात तेव्हा आसमंतात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या प्रवासात प्रत्येकजण एकमेकांच्या पाया पडतो आणि समोरच्याला माऊली म्हणजे आई या नावाने हाक मारतो. एकत्र चालणे आणि एकत्र अन्नग्रहण करण्याच्या या प्रक्रियेत जातीपातीच्या आणि आर्थिक स्तरांच्या सर्व भिंती आपोआप गळून पडतात. वारीच्या वाटेवरचा प्रत्येक टप्पा समता आणि बंधुभावाचे धडे देणाऱ्या एका चालत्या बोलत्या शाळेसारखा भासतो. अनेक दिवसांच्या या खडतर प्रवासानंतर जेव्हा वारकरी चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीच्या तीरावर पोहोचतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा पार निघून जातो. उरते ती फक्त भावनिक मुक्ती. जेव्हा लांबून विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कळस दृष्टीस पडतो तेव्हा लक्षावधी कंठातून निघणारा विठ्ठल विठ्ठल जयघोष थेट आसमंत भेदून जातो. जेव्हा हा अथांग जनसमुदाय भेदाभेद विसरून एकमेकांचे हात धरतो तेव्हा साक्षात ईश्वरही भक्तीच्या या अफाट शक्तीपुढे नतमस्तक होतो. हीच या प्रवासाची खरी फलश्रुती ठरते.